नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत बिलॉंगिंग पार्ट 3. पार्ट 1 आणि 2 जर बघितला नसेल तर आय बटनवर क्लिक करा आणि नक्की बघा. चला तर बघूया. आई आणि माझा भाऊ मांज यांनी मला आमच्या वॉल्सोच्या घरी आणलं. आत्तापर्यंत आश्रम सोडून इतक्या लांब कुठेच गेली नव्हते, पण मी निश्चित होते कारण माझ्यापुढे माझी स्वतःची आई बसली होती. रस्ताभर दोघांपैकी कुणीच माझ्याशी बोललं नाही. मला न समजणाऱ्या भाषेत ते दोघं मात्र सारखी काहीतरी बोलत होते. काही प्रश्न विचारावा तरी मी बिचकत होते. मग मधूनच मी मनात गाणं गुणगुणले. आश्रम सोडणं हा मात्र माझ्यासाठी धक्काच होता, हे मला आता समजायला लागलं. हा सगळा बदल माझ्यासाठी जरा जास्तच होता. ट्रॅफिक सिग्नलजवळ गाडी थांबल्यावर माझ्याकडे न बघताच तो म्हणाला, आलोच आपण घराजवळ. मी आजूबाजूला नजर टाकली. सगळंच बदललेलं होतं. इथली माणसं, घरं वेगळीच होती. चर्च आणि आश्रमापुढे मला इथलं सगळंच लहान वाटू लागलं. तिथे आजूबाजूला सगळं रंगीबेरंगी होतं. झाडं, गवत असं काहीच नव्हतं. रस्त्याच्या बाजूला दुकानं होती. सगळीकडे नुसती गर्दी. प्रत्येकजण माणसातून वाट काढत चाललेला होता. प्रत्येकाच्या बोटाला धरून लहान मूल. मी माझं नाक काचेला टेकवलं. अरेच्चा, ही सगळी मुलं माझी मित्रमंडळी होतील की? माझ्या मनात आलं. गाडी एक लहानशा नी अस्वस्थ घराशी थांबली. तिथे सगळा पसारा पडलेला होता. बागेची कुणी छाटणी केली नव्हती. सगळीकडे गवत माजलं होतं. दाराचा रंग मंद हिरवा होता. त्याचे पोपडे निघाले होते आणि खालचं लाकूड दिसत होतं. घराच्या आत मी बघूच शकत नव्हते. सगळ्या खिडक्यावर जाड पडदे होते. माझी थोडी निराशा झाली. आई गाडीतून उतरून बागेच्या वाटेनं घराकडे चालू लागली. मांज बॅग काढायला गेला. मीना घराजवळ घुटमळत होती. मोठ्या काळ्या गडद आणि सैल पैजाम्यात मला ती थोडी बारीकच वाटली. तिच्या हसण्याकडे बघून मला कळालं की मी आल्यामुळे तिला आनंद झालेला होता, पण माझं स्वागत करायला ती पुढे धावलीच नाही. हे घर माझंच होतं, पण अजून माझं झालं नव्हतं. पण ते माझं होणं मला बरंच अवघड होतं. मी एकाच वेळी उत्सुक आणि काहीशी घाबरलेली होते. मी आईचा हात धरू बघत होते. आम्ही, मी हाक मारली. चल अंदर, माझा हात झटकून ती म्हणाली. त्या शब्दाचा अर्थ मला त्यावेळी समजला नव्हता, पण तिचा स्वर फारच विचित्र होता. आत्तापर्यंत माझ्याशी कुणी अशा स्वरात बोललं नव्हतं की असं वागलं नव्हतं. माझ्या घरी कुणीच मोठं माणूस मुलांशी अशा स्वरात बोलत नसे. आई पुढं चालत होती. मांज माझी बॅग घेऊन पुढे निघून गेला होता. मी मीनाला भेटायला निघाले. आईचा बदललेला मूड माझ्या लक्षात आला नाही. मीना आणि मी एकमेकांना बिलगलो. निदान मीना तरी माझ्याबरोबर चांगलं वागत होती. माझ्या पोटातला गोळा विरघळतोय असं वाटू लागलं. आम्ही एकदम खळखळून हसलो. मी मीनाशी काही बोलणार तेवढ्यात आई कठोर स्वरात काहीतरी बडबडू लागली. मीना मला घरात घेऊन जाऊ लागली. अंधाऱ्या हॉलमधून आई त्यांच्या पुढच्या खोलीत गेली. तिच्या मागे मी आणि मीना. मला सगळीकडे काळोख भरल्यासारखा वाटला. आम्ही शिरलेल्या खोलीत फर्निचर असं काहीच नव्हतं. जमिनीवर गालिचा पण नव्हता. एका भिंतीलगत एक कोच होता. जुना कापूस बाहेर आलेला. त्याच्यावर एक मोठी मुलगी बसली होती. मीनासारखेच कपडे घातलेली. जाड पडदे लावलेल्या खिडकीजवळ एक छोटं लाकडी टेबल होतं. खिडकीतून प्रकाश आत येण्यासाठी जागाच नव्हती. कुणीच कसं चांगलं बोलत नाही इथं. सगळं वेगळंच वास येणारं घाणेरडं आणि अंधार का? मला प्रश्न पडला. मला इथेच राहायचं होतं, त्यामुळे प्रश्न काय विचारणार. आई कोचवर जाऊन एक लहान मुलाजवळ बसली. तिने माझ्याकडे ना पाहिलं ना माझी खोली दाखवली. आई त्या दुसऱ्या मुलीशी काही बोलली. ती मुलगी माझ्याकडे बघून बोलू लागली. निदान ती माझ्याकडे बघत तरी होती, पण मला तिचं बोलणं समजलं नाही. मी मीनाकडे प्रश्नार्थक नजर टाकली. त्या मुलीने मोठ्यांदा सुस्कारा सोडला आणि ती माझ्याकडे येऊन उभी राहिली. मी तुझी मोठी बहीण तारा. तू मला बाजी म्हणायचं. जा, जाऊन कपडे बदलून ये. आम्ही इथं असले कपडे घालत नाही.
ती माझ्या सर्वात चांगल्या ड्रेसकडे बघून म्हणाली. मला माझ्या कपड्याची एकदम लाजच वाटली. हे बघ, आमचे पाय दुसऱ्यांना दाखविणं आम्हाला आवडत नाही. तुला सुद्धा असे कपडे घालावे लागतील. ती परत जाऊन सोफ्यावर बसली. माझ्याकडे एखाद्या शत्रूसारखं बघत होती. माझं काहीतरी चुकल्याची जाणीव झाली. पण काय, मला समजेना, विचारता पण येईना. नशिबानं मीना माझ्याजवळ होती. माझा हात धरून म्हणाली, चल ये. माझा चेहरा असल्या अपमानास्पद वागणुकीमुळे लाल होऊ लागलाय मला जाणवलं. मी तुला वर घेऊन जाते, बदलायला कपडे देते. तेवढ्यात वयाने थोडी मोठी बाई खोलीत आली. माझ्याकडे बघून तिने ताराला काहीतरी सांगितलं. मला काहीच कळेना. मी त्या बाईजवळ जाऊन हॅलो म्हटलं. त्या बाईने बाकी सर्वांसारखेच कपडे घातले होते, पण तिच्या डोक्याभोवती रुमाल गुंडाळलेला होता. तिने जाड केसाची एक वेणी घातली होती. ती माझ्याकडे बघून हसली. मीनानंतरची माझ्याकडे बघून हसणारी पहिलीच व्यक्ती. मला तिचं बोलणं कळेना. तारा सोफ्यावरून म्हणाली, ही हनीफ, हिचं लग्न बाजीबरोबर झालंय. तू तिला भाभी म्हणायचं. मी हनीफकडं बघून हसले. हा पाजी कोण? हनीफ म्हणजे आणखी एक बहीण का? इथलं कुणीच माझ्या कल्पनेत बसणारं नव्हतं. सगळेच माझ्यापेक्षा मोठे होते. माझ्या सुंदर ड्रेसकडे तर कुणी डुंकूनही बघितलं नव्हतं. मीनाशिवाय दुसरं कुणी माझ्याशी नीट बोललं नव्हतं. मीनाने परत कपडे बदलण्यासाठी वर जाण्याची आठवण केली. मला मीनाला सांगायचं होतं की ती आल्यामुळे मला किती छान वाटतंय, किती धीर वाटतोय. पण ती खोलीच्या बाहेर पडली आणि पायऱ्या चढू लागली. मी तिच्या मागे वर गेले. वर 3 दार होती. आमच्या समोर एक आणि त्याच्या 2 बाजूला एक. अंधारातच मीना डाव्या हाताच्या दारातून आत गेली. तिथे खालच्या इतका विशिष्ट दर भरून राहिला नव्हता, कारण खिडकी उघडी होती. खोलीत 2 मोठे पलंग होते. एक कपाट होतं. गडद रंगाचा गालिचा होता. भिंती रिकाम्याच होत्या. काय चुकलंय? सगळं एवढे रागावलेत का? मी विचारलं. मीनाने माझ्याकडे लक्ष दिलं नाही. खिडकीजवळच्या पलंगाकडे बोट करून ती म्हणाली, या पलंगावर तुला माझ्याबरोबर झोपावं लागेल. बाजी दुसऱ्या पलंगावर झोपते. गादीवर चादर नव्हती. पायाकडे जुनी ब्लँकेट पडली होती. उशी एकच डाग पडलेली. मला पलंगावर बसावंसं सुद्धा वाटेना. झोपणं तर दूरच. मला परत घरी जाऊन स्वच्छ चादर, ब्लँकेट आणि भिंतीवर लावायला चित्र आणता येतील का? मी विचार करू लागले. म्हणजे खोली अगदी रिकामी वाटली नसती. मला रडू येईल असं वाटू लागलं. मी रंगवलेल्या चित्रापेक्षा हे घर अगदीच वेगळं होतं. शिवाय या खोलीत तारा पण येणार होती. मला तर तिची भीतीच बसली होती. तारा किती वर्षाची आहे आणि बाकीच्या 2 खोल्यात कोण झोपते? कदाचित त्यापैकी एखादी खोली व्यवस्थित असेल तर मला तिथे झोपता येईल. मनातल्या मनात मी विचार केला. बाजी 13 वर्षाची असेल. सवेर शेजारच्या खोलीत झोपतो, पण तिथं अजिबात जाऊ नकोस, त्याला अजिबात आवडणार नाही. हनीफ आणि पाजी दुसऱ्या खोलीत झोपतात. पाजी कोण आणि आई कुठे झोपते? खाली तो छोटा मुलगा कोण होता? मीनाला हसूच आलं. जरा दमाने घे, मी तुला सगळं सांगते. आईला जिना चढताना दम लागतो. ती खाली सोफ्यावर सलीम बरोबर झोपते. मी मान हलवली. मीनाने माझ्या पाठीवर हात ठेवला. इतकी दुःखी होऊ नकोस. बरं झालं तू इथे आहेस. आपल्याला बोलता येईल. आमची भाषा तुला समजत नाही, पण मी आहे ना शिकवायला. तू शहाणी मुलगी आहेस. सगळं काही नीट होईल. मला पेंगी आंटीचं बोलणं आठवलं. शहाणी मुलगी हो. मी मीनाकडे बघून थोडी हसले. बस खाली, मीना म्हणाली. मी अगदी अनिच्छेने त्या घाणेरड्या गादीवर बसले. बाजी म्हणजे मोठी बहीण, पाजी म्हणजे मोठा भाऊ, म्हणजे मांज जो तुला इथे घेऊन आला त्याची बायको हनीफ, आपली वहिनी म्हणजे बाजी. माझा ड्रेस इथल्या कुणालाच आवडला नाही. काय वाईट आहे त्यात? मी विचारलं. कारण आपण मुस्लिम आहोत सॅम. मुस्लिम असेच कपडे घालतात. मी घातलेले तसे, मीनाने सांगितलं. माझा गोंधळच उडाला. मी सुस्कारा सोडला. बरं, मी तुला समजावून सांगते. मुस्लिम ख्रिश्चन लोकांसारखे आहेत. दोघं देवावर विश्वास ठेवतात,
पण मुस्लिम आणखी काही गोष्टीवर विश्वास ठेवतात. त्यातली एक गोष्ट म्हणजे आपले कपडे. तुला बाकीच्या गोष्टी हळूहळू कळतील, मला मीनाने सांगितलं. रविवारच्या शाळेतील प्रार्थना मला आठवली. आमचा एक देवावर आणि एक चर्चवर विश्वास आहे, पण मी तर ख्रिश्चन आहे, म्हणजे मला म्हणायचं होतं की हे कपडे मला चालतील. पण त्या आधीच मीनाने माझे खांदे पकडून मला हलविलं. श्श, असं काही बोलू नकोस आणि हळू आवाजात बोल. कुणी तुझं बोलणं ऐकलं तर चिडून तुला ते मारझोड करतील. काय? मला वाटलं मीना माझी चेष्टा करते. तुला ते मारतात. पण का? मी विचारलं. तिने बंद दरवाजाकडे एक नजर टाकली. ती माझ्याजवळ सरकली, कुजबुजली. एकदा मी फरशी नीट साफ केली नाही म्हणून आईने मला मारलं. नंतर पाजीनं मारलं. मी सगळ्यांपासून दूरच असते. मी तिच्याकडे बघतच राहिले. एकदा शाळेत एका मुलाने मला मारलं होतं. माझे केस ओढले होते. मी पण त्याच्या गालावर चपकार ठेवून दिली. तेवढ्यात तिथं एक शिक्षिका आली आणि तिने आम्हाला थांबविलं. पण त्या दिवशी आम्हा दोघांना पेहू दिलं नाही. पण तो मुलगा माझ्याच वयाचा होता. एखाद्या मोठ्या माणसाने मारणं माझ्या कल्पनेपलीकडचं होतं. मी काही बोलणार तेवढ्यात तारा खालून म्हणाली, मीना, जेवायला येताना सलीमला पण घेऊन ये. सलीम कोण? मी विचारलं. आपला लहान भाऊ. या उन्हाळ्यात तो नर्सरीत जाईल. तो दुसऱ्या खोलीत आहे. लवकर कपडे बदल, मग त्याला घेऊन आपण खाली जाऊ. शेजारची खोली सवेरची आहे. हो ना? तो किती वर्षाचा आहे? मी विचारलं. तो 12चा आहे. माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठा. चल, तुला कपडे बदलायला मदत करते, मीना म्हणाली. मी माझा ड्रेस काढून पलंगावर घडी करून ठेवला. मीनाच्या मदतीने दुसरे कपडे घातले. गुलाबी रंगाचा लांब झगा आणि त्याला जुळणाऱ्या रंगाचा पैजामा. मीनाने माझ्या डोक्याभोवती रुमाल गुंडाळला. असले कपडे यापूर्वी मी कधीच घातले नव्हते. अरे, हीच का मी? मी काहीशी आई आणि बहिणीशी मिळती जुळती दिसू लागले होते. तसं दिसल्यामुळे की मला तर घरच्यासारखं वाटू लागलं. त्या खरखरीत कपड्यामुळे माझ्या अंगाला खास सुटू लागली. लांब बाह्या आणि लांब पैजामा तर मुळीच सुखाचा नव्हता. ती खोलीच्या बाहेर पडली आणि दुसऱ्या खोलीतून सलीमला उचललं. हाच मुलगा मगाशी खाली बसला होता. ही तुझी बहीण सॅम, मीनाने त्याला सांगितलं. सलीमने माझ्याकडे बघितलं, पण तो काहीच बोलला नाही. हॅलो, मी म्हटलं. तो थोडासा हसला. ते दोघं जिना उतरू लागले. मी त्यांच्या पाठोपाठ हळूहळू खाली आले. कपडे पायात अडकले तर पडलेच असते. स्वयंपाकघरात आल्यावर मी मीनाला टॉयलेट कुठे आहे हे विचारलं. ती मागच्या दाराकडे बोट करून म्हणाली, तिकडे बाहेर. माझी बोबडीच वळाली. बागेत उघड्यावर मी धडधडतच बाहेर पडले. मीनाने एका बंद दाराकडे बोट दाखविले. तिकडे जा आणि लवकर आटप, जेवण तयार आहे, ती म्हणाली. मी सावधानपणे दार लोटलं. दार करकरत उघडलं. मी हळूच आत डोकावले. तिथे अंधार आणि घाण वास येत होता. मी अंदाज केला की मागच्या भिंतीशी टॉयलेट असावं. दिवा लावायला भिंतीवर हात फिरवून लागले आणि चटकन हात बाजूला केला. भिंत थंडगार आणि चिकट होती. झालं की नाही? मीनाने विचारलं. छोट्या खिडकीतून येणारी प्रकाशाची तिरीप आता कुठे मला दिसली. तेवढ्यावरच भागवावं लागणार होतं. माझं काम झाल्यावर मला दुसरीच काळजी लागली. हात कुठे धुवायचे? मी मीनाला विचारलं. इकडे आत, ती म्हणाली. मी स्वयंपाकघरात येऊन थंड पाण्याखाली हात धरले. हाताचा चिकटपणा जायला साबणाचा पत्ता नव्हता. शिवाय तो लांब पैजामा कमरेशी सैल होता. मी एकीकडे तो पकडून ठेवला. मला खूप अवघडल्यासारखंच होत होतं. आणि बशा चमचे काढत होती. तिने माझ्याकडे बघितलं आणि मीनाला काहीतरी सांगितलं. मीनाने लगेच भाषांतर केलं. ती म्हणते आहे, आता या कपड्यात तू चांगली दिसत आहेस. मी हात कोरडे करायला काही मिळतं का ते बघत होते. मला काहीच दिसेना. मग मी चटकन कपड्यांनाच पुसले. तिथे टेबलाचा पत्ता नव्हता. एक फळीवर वाडगे, पेले वगैरे वस्तू चालूच होता. एका पातेल्यात वाफा येत होत्या. चला जेवायचं आता. माझ्या हातात एक बशी देत मीना म्हणाली. मी करेन तसं कर, ती फुटफुटली.
स्टोवच्या बाजूला पॅनकेकसारखं काही ठेवलं होतं. ते मीनाने आपल्या बशीत घेतलं. मग हनीफने एका पातेल्यातून वाडग्यात काहीतरी वाढलं. हे चिकन आहे, मीना म्हणाली. मी थँक्यू म्हणाले. तशी हनीफ हसली. आम्ही बशा घेऊन दुसऱ्या खोलीकडे चालू लागलो. ती खोली मी अद्याप बघितलीच नव्हती. आत गेल्या गेल्या कसासा तरी दर्प माझ्या नाकाला झोंबला. पावसाळ्यात जेठच्या अंगावरच्या केसांचा यायचा तसा, किंवा चेसमध्ये आम्ही ओल्या पानावरून चालत असू तेव्हा यायचा तसा. मला एकदम मागे फिरावंसं वाटलं, पण मीना पुढे चालत होती. माझं घर सोडल्यापासून पोटात काहीच नव्हतं. मला भुकेची जाणीव झाली. खोली थंडगार होती, पण तिथे निदान दिवा होता. आम्ही दोघी तिथे असलेल्या एकमेव कोचवर बसलो आणि गुडघ्यावर बशा ठेवल्या. घरी तर जेवायला टेबल असे, इथे मी बशी कशी सांभाळू आणि जेवू तरी कशी? मी मीनाकडे बघितलं. मीनाने मांडीवर बशी ठेवली होती. हाताने एका पॅनकेकचा तुकडा मोडत होती. मग वाडग्यातल्या रश्श्यात बुडवून ती खाऊ लागली. तू कशासाठी थांबली आहेस? तिने विचारलं. मग काय करू? इथे सुरी काटा कुठे? माझं बघ आणि तसं खा, ती म्हणाली. मी तुकडा मोडून रश्श्यात बुडवला आणि तोंडात घातला. बापरे, माझ्या तोंडात जणू आगच पेटली होती. माझा चेहरा घामाने थपथपला. मला तो भयानक घास थुंकावासा वाटला, पण मी चांगली वागायचं ठरवलं होतं ना. मी रागाने हात आपटले. मीना चटकन उठली. थांब, तुझ्यासाठी पाणी आणते, असं म्हणून आत धावली. तिने आणलेलं पाणी मी घटाघट प्याले. हे काय आहे? मी खाऊ शकत नाही, मी म्हटलं. मीनाच्या मागोमाग हनीफ आणि तारा आत आल्या होत्या. त्या हसू लागल्या. ही करी आहे, मीना म्हणाली. मी असलं अन्न कधीच खाल्लं नव्हतं. घरी आम्ही सर्वजण सॉसेस, चिप्स अशा गोष्टी खात होतो. चिप्स तर माझ्या आवडीचाच. हनीफ आणि तारा काहीतरी बोलल्या. त्या काय म्हणल्या? मला न कळणाऱ्या भाषेत त्या माझ्याबद्दल बोलत होत्या. सर्व नकोसं होत होतं. त्या म्हणतायत की त्यांना दुसरं काही बनविता येत नाही. तुला याची सवय केली पाहिजे. पण मला हे आवडलं नाही. दुसरं काही नाही का खायला? मी विचारलं. नाही, दुसरं काही नाही. असं कर, नुसती रोटी खा, रस्सा खाऊ नकोस, मीनाने सांगितलं. मी रोटीचा तुकडा तोंडात घातला. तो कोरड्या टोस्टसारखा लागत होता, पण तोंड तरी भाजत नव्हतं. हे मी खाऊ शकते, मी म्हटलं. घाबरू नको, म्हणत होती. तुला याची सवय करून घ्यावी लागेल. भाताबरोबर हा रस्सा कमी तिखट लागतो. माझा चेहरा आणखीच लांब झाला. आज मी तुझं जेवण संपवते, मीना म्हणाली. मी माझी बशी तिच्याकडे दिली. ती खात असताना माझ्या मनात आलं, आणखी जेवण का नाही? माझ्या घरी एवढ्याला जेवण पुरलं नाही तर ब्रेड बटर कायम असते. या सगळ्यानंतर पुडिंग विचारण्यात अर्थच नव्हता. मी गारटले होते आणि भुकेली पण. ते कुणाच्याच लक्षात आलं नाही. निदान गरम पाण्याने आंघोळ करता येईल असा विचार मनात आला. पण बाथरूम कुठे होतं ते मला माहितीच नव्हतं. आल्यापासून मला बाथरूमच दिसलं नव्हतं. पण ते दाराबाहेर असेल तर थंडी जायची माझी इच्छा नव्हती. मीनाचं जेवण झाल्यावर आम्ही स्वयंपाकघरातून बशा ठेवायला गेलो. तारा आईबरोबर खोलीत बसली होती. तिथूनच ती ओरडली, बशा धुवून टाका. बरं, मीनाने उत्तर दिलं. पेंगी आंटीने तर असलं काम आम्हाला कधीच करायला लावलं नव्हतं. एकमेकांशी उद्धटपणे बोलणं चांगलं नसतं असं ती बजावे. मीनाने सर्व बशा धुतल्या, पालथ्या घातल्या. मी तिचं काम बघत सारखं पाणी पित होते. काम झाल्यावर तिने हात झटकले आणि कपड्यांना पुसले. घरी मला घड्याळात वेळ बघायची सवय होती. खालच्या आणि वरच्या दोन्ही मजल्यावर घड्याळ नव्हतं. वेळेप्रमाणे मी काय काय करायचं ते ठरवत असे. किती वाजले? मी विचारलं. माहीत नाही, पण अजून झोपायची वेळ नक्की झाली नाही, कारण मांज अजून घरी आला नाही. इथं कुठं घड्याळ आहे का? मी विचारलं. आम्हाला वेळ समजायची गरजच वाटत नाही, मीना उतरली. पण मी कारण विचारलं नाही. माझ्या मनातले कित्येक प्रश्न मला अजून विचारायचे होते. मी अजून सवेरला पाहिलंच नव्हतं. शिवाय सलीम कुठे गेला होता? त्याने जेवण कुठे केलं? सगळं कुटुंब एकत्र बसून का जेवत नाही? आम्ही दोघी जेवलो होतो त्या खोलीत
तिथे मीनाने सगळ्यांचा दिनक्रम सांगितला, पण माझ्या खूप प्रश्नांची उत्तरं तिने दिली नाहीत. सगळ्यात मला आश्चर्य वाटलं की आई आमची जेवण झाली की नाही याची चौकशी करायला फिरकली नाही. घरी आमची सर्वांची जेवण झाली की पेंगी आंटी कुणी काही टाकलं का ते बघून जाई. थोड्या वेळाने मांज आला. हनीफने स्वयंपाकघरातून त्याच्यासाठी बशीत जेवण आणलं. मांज घरी आलाय म्हणजे तुमची झोपायची वेळ झाली आहे, हनीफ म्हणाली. दात कुठे घासायचे? मी भीत विचारलं. मला वाटलं परत बाहेर जावं लागणार. माझ्या मागे ये, मीनाने सांगितलं. स्वयंपाकघरातल्या सिंकजवळ जाऊन तिने मिठाची भरणी उघडली. त्यात एक बोट बुडविलं आणि ती दात साफ करू लागली. मला धक्काच बसला. तुमच्याकडे ब्रश पेस्ट नाही का? मी विचारलं. नाही, मी केलं तसं कर, मीना हळूच म्हणाली. मिठाच्या चवीने माझ्या घशात आवळला गेला. आणि मग आम्ही दोघी वर गेलो. तारा वर येऊन भिंतीकडे तोंड करून झोपून गेली. मीनाने पलंगावर चढून अंगावर पांघरून घेतलं. मला झोपायच्या आधी कपडे बदलायचेत, मी फुटफुटले. मला ताराला जाग करायचं नव्हतं. माझं सामान कुठं आहे हे बघ. आहे त्या कपड्यात झोप, उद्या सकाळी बघू. मीनाने डोक्यावरून पांघरून ओढून घेतलं. मला कपडे बदलणं आवश्यकच होतं. माझ्या घरासारखीच मी इथं राहिले तर मला सोपं जाणार होतं. काही हो, मला माझं सामान शोधायलाच पाहिजे. मला टॉयलेटला जायचंय. तू येतेस माझ्याबरोबर? मी मीनाला विचारलं. खाली गेलं की सामान शोधता आलं असतं. वेडी झालीस की काय? बाहेर अंधार बघ. मी कुठे बाहेर जाणार नाही आणि तूही जाऊ नकोस. बॉगीमॉन तुला पकडेल, मीना म्हणाली. अनमाडांनी आणि मी सांगितलेल्या गोष्टींची मीनाला इतकी भीती वाटत होती का काय? बॉगीमॉन वगैरे काही नसतं, मी मीनाला सांगितलं. तू आवाजच केलास तर आई रागवेल तुला. मीना आई खाली झोपते, मी विचारलं. हो, मी तुला मगाशी सांगितलं ना की जिना चढलं की तिला दम लागतो. मीना वैतागली. अगं मीना, प्लीज ये ग माझ्याबरोबर, मी विनवलं. तिचा नकार कायम होता. शेवटी मीच धीर करून खाली गेले. घर शांत होतं पण दिवे चालू होते, त्यामुळे मी कुठे चालले आहे हे मला कळत होतं. मी अलगद खाली आले. स्वयंपाकघरातून खोलीत गेले पण तिथे कुठेच माझी बॅग मिळेना. मी पाठीमागचं दार उघडच ठेवून बाहेर आले. सगळीकडे अंधार होता. थांबून गाड्याचे आवाज येत होते. टॉयलेटचं दार उघडं टाकूनच मी आत जाऊन आले आणि घरात शिरले. मागचं दार बंद केलं. पण का कोण? मी अचानक थरथरू लागले आणि धावतच वर गेले. बॉगीमॅननं तुला पकडलं नाही तर? मीना म्हणाली. मी तिच्या शेजारी लवणले. तुला सांगितलं ना मी की बॉगीमॅन वगैरे सगळं खोटं असतं. या चमत्कारिक घरात माझ्या शेजारी मीना झोपली होती हे बरंच होतं. मी शांत पडून राहिले. प्रकाशात गादीचं स्वरूप कसं दिसत होतं ते मनातही येऊ दिलं नाही. मीना चुळबुळ करत होती. मी शांत झोपले. माझ्या या घरातील पहिला दिवस मी कल्पना केली तसा अजिबात नव्हता. कदाचित उद्याचा दिवस बरा असेल. पेंगी आंटीने सांगितल्याप्रमाणे मी शाण्यासारखी वागेन. मग सर्व माझ्यावर प्रेम करतील. मित्रांनो, काय सॅम या घरात ॲडजस्ट होईल? तिच्यावर सगळे प्रेम करू लागतील काय? हे जाणून घेण्यासाठी पुढील पार्ट नक्की स्टोरी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.